मित्रांनो, आजचा विषय आपला एकदम ट्रूथ सांगणार आहे. आपण फिटनेस इंडस्ट्रीमध्ये फिटनेस रिलेटेड जे काही आजकाल चालू आहे ना, भरपूर जणांना याचा राग येईल आणि आपल्याला फरक नाही पडत कोणाला राग येईल, कारण सत्य सांगणं आपल्या पेजवरती तुम्हाला जे काही ट्रूथ असेल तेच भेटणार. मला एकच सांगायचं आहे, जी आजकाल पोरं जी वर्कआउटला जात आहेत ना, तर त्यांच्याकडून वर्कआउट केव्हा होतो माहिती आहे का? तर वर्कआउटला जाण्या अगोदर त्यांना प्री वर्कआउट मॅन्डेटरी घ्यायचंच आहे. आणि प्री वर्कआउट जर त्यांनी घेतलं नाही तर ते जिम मध्ये 1 ते 1.5 तासाचा वर्कआउट करूच शकत नाही. कारण ना त्यांनी एक माइंडसेट केलाय, जर मी प्री वर्कआउट घेतो तरच मी प्रॉपर वर्कआउट करू शकतो, अदरवाईज माझ्याकडून वर्कआउट होणारच नाही आणि मी वर्कआउट पुश करण्यासाठी तेवढा कॅपेबल नाही, हे त्यांनी मान्य केलंय. म्हणूनच त्यांना प्री वर्कआउटची गरज बॉडी पुश करायला वर्कआउट करण्यासाठी लागते. आणि यामध्ये कोण मुलं आहेत माहिती आहे का तुम्हाला? 18 वर्षापासून 25 ते 30 वर्षापर्यंतची मुलं आहेत जी प्री वर्कआउटची त्यांना लत लागले. लत म्हणजे काय? त्यांना एक नशा लागले, ते नशेत असतात प्री वर्कआउटच्या आणि तेव्हाच ते वर्कआउट करू शकतात, नाहीतर त्यांना वर्कआउट पुश करणं त्यांच्या बातच नाही त्यांची. म्हणूनच सांगायचं आहे मित्रांनो, ही जे फालतू ज्या सवयी लागल्यात ना त्या पहिल्या ना सोडून द्या. कारण प्री वर्कआउट जर तुम्ही डेली घेताय ना तर तुमचा बीपी हा कायम हाय राहतो, तुम्ही अग्रेसिव्ह राहतात. कालांतराने ना तुम्हाला बीपीच्या गोळ्यांची सवय लागणार, नक्कीच लागणार. कारण ना ह्या ज्या फालतू सवयी आहेत ना मित्रांनो, त्या तुम्ही सोडून द्या आणि ना स्वतःला पुश करा, मनापासून पुश करा की तुम्ही वर्कआउट करू शकता. नाहीतर ना मित्रांनो, जर तुम्ही वर्कआउट साठी प्री वर्कआउट घेताय तर तुम्ही मित्रांनो जिम साठी बनलेलेच नाही आहेत, तुम्ही त्या लायकीचेच नाही आहेत. म्हणूनच तुम्हाला प्री वर्कआउटची गरज पडते. नाहीतर ना ज्याला वर्कआउट करायचा आहे तो स्वतःची बॉडी पुश करतो, वर्कआउट करतो. म्हणून ना मित्रांनो, फालतू सवयीमध्ये पडू नका. जे काही असेल ना ते स्वतःला पुश करून वर्कआउट करा, तरच तुम्ही फिट राहाल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.